नमस्कार मित्रांनो, आता आपण मुंबईतील नावाजलेला अटल सेतू या ब्रिजवर आहोत। या ब्रिजची सगळ्यांनी वाहवा केली होती, खूप छान काम झालं आहे सगळ्या गोष्टी। पण मित्रांनो, तो फुगा लगेच एका पावसाळ्यातच फुटलेला आहे। तुम्ही पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात पॅचेसचं काम चालू आहे। रस्त्याची अवस्था अक्षरशः म्हणजे खूपच खराब होत चाललं आहे। त्यामुळे बघा, इथे काम हे चालूच असते, ते पॅचवर पॅच मारतात आणि यांनी मारलेले पॅच जास्तीत जास्त 1 महिनाभर टिकतात, त्याच्यावरती टिकत नाहीत। पाहू शकता पहा किती रस्ता खराब झाला आहे की म्हणजे पूर्णच्या पूर्ण एक लेन त्यांना बंद करायला लागले। बघू शकता, हे बघा काय अवस्था आहे बघा। पूर्णच्या पूर्ण रस्ता त्याने काढून लेन टाकून दिले आणि हे जे पॅचेस मारले तुम्ही पाहू शकता, ते पॅचेस एवढे खराब अवस्थेत आहेत, त्यावर गाडीसुद्धा खूप जंप होते। हे बघा इकडे सगळे काम चालू आहे, म्हणजे पूर्णच्या पूर्ण एक लेन त्याने काढून टाकले। हे बघा हे पॅच मारलं आहे बघा, इथे बघा किती उंच आले बघा। बघू शकता इथे काय अवस्था आली, इथे ॲक्सिडेंट होऊ शकतो, एवढा खराब झाला आहे रस्ता तिथे। आणि प्रशासनाने अक्षरशः दुर्लक्ष केलेलं आहे, म्हणजे यांच्यावर कुणाचे हेच नाही की काय असं चाललं आहे की म्हणजे कुणाचा दबावच नाही आहे की काम चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे। कॉन्ट्रॅक्टर अक्षरशः मनमर्जीप्रमाणे काम करतो आहे, पाहू शकता। सगळीकडे नुसते पॅच पारून ठेवलेत रस्त्यावर, अखंड रस्ता कुठे राहिलाच नाही आहे। बघा इथे पण रस्ता खूप खराब झाला आहे, इथे सुद्धा एक लेन त्यांनी पूर्ण बंद करून ठेवले। हे बघा बॅरिकेड लावून पूर्ण एक लेन बंद केले, म्हणजे तुम्ही बघू शकता की काय क्वालिटीचं काम करते ते। आणि जे पॅच मारलेत ते तुम्ही बघू शकता, ते पॅचसुद्धा चांगली नाही आहेत, तिथे गाडी खूप जंप होते बघा, किती गाडी हलते बघितले तुम्ही। हे बघा आता इथे बघा तुम्ही, हे काय अवस्था आहे बघा रस्ते, हे बघा पॅच बघा, हे किती कशा क्वालिटीचे पॅच मारले बघू शकता। म्हणजे या पद्धतीने काम चालू आहे मुंबईतले। हा बघा यांचा पॅच बघा, हे बघा किती गाडी आपटते काय ना, या पद्धतीत काम चालू आहे। हे बघा पूर्ण रस्ता खराब झाला आहे, कसले पॅच मारतात ते मला काय कळत नाही। बघा एवढी गाडी आपटते, या पद्धतीत त्यांचं काम चालू आहे, कुणाचंच लक्ष नाही। माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे, काहीतरी रक्षण घ्या, नाहीतर हे लोकांचा विश्वास तुमच्यावरला पूर्ण उडेल। कोणत्याच रस्त्याची क्वालिटी कशी काय नसेल, कोणत्या तरी एक रस्त्याला क्वालिटी पाहिजे का नको? तुम्ही सगळंच पावसावर ढकलून आणि याच्यावर चालणार नाही आहे। आता लोक हुशार झालीत, त्यामुळं काहीतरी ॲक्शन घ्या। बघू शकता तुम्ही, हे बघा किती काय क्वालिटीचा रस्ता आहे बघा, पूर्ण आहे बघा किती खराब झाला आहे बघा। हे हा रस्ता आहे बघा, किती पॅच खराब होते, हे बघा गाडी किती आपटते, या पद्धतीत काम चालू आहे।